कापसासारखं पांढरं शुभ्र असं हे दही पाहता क्षणी खावंसं वाटतं. आणि या दह्याच्या बघा आईस्क्रीमच्या जशा वड्या पडतात त्याच पद्धतीने आपण वड्या पाडू शकता. वाढत्या या उन्हाळ्यात हे दही आंबट होऊ नये, शिवाय दह्याला पाणी सुटू नये यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहणार आहोत. दूध गाईचं असो किंवा म्हशीचं या पद्धतीने जर बनवलं तर हे दही बघा अशा वडीप्रमाणे खाता येतं. या स्टीलच्या पेल्यात जे दही लावलंय त्याचं टेक्स्चर बघा एकसारखं आहे, कुठेही गाठ दिसत नाही आणि विशेष म्हणजे यामध्ये जास्तीचं पाणी नाही किंवा पिवळसर सुद्धा दिसत नाही. तर असं हे पांढरं शुभ्र दही घरच्या घरी कसं लावायचं ते आपण आज पाहणार आहोत. तर डेअरीसारखं घट्ट दही बनवण्यासाठी इथे मी हे 1 लिटर पिशवीचं दूध घेतलं. दही एकसारखं लागावं यासाठी आपण दही गरम कसं करतो यावर सुद्धा ते अवलंबून आहे. तर काय करूया, हे दूध आता मी गरम करते. गॅस मी मध्यमच ठेवला आहे आणि यावर हे दुधाचं पातेलं ठेवलं. दूध गरम केल्यावर शक्यतो आपण काय करतो, वरची जी साय असते ती बाजूला काढतो, म्हणजेच या दुधातील जे फॅट्स असतात ते बाजूला होतात. पण आपल्याला जर डेअरीमध्ये असतं तसं मलईदार आणि घट्ट दही हवं असेल तर काय करायचं, यामध्ये साय जमा होऊ द्यायची नाही. दूध उकळू लागलं की ते पळीने किंवा एखाद्या मोठ्या चमच्याने असं वर खाली करायचं. दूध असं हे सतत ढवळत गरम करायचं, यावर साय जमा होऊ द्यायची नाही. बरं, कडेला सुद्धा अशी छोटी छोटी साय जमा होऊ लागते, ती सुद्धा मोडून या दुधामध्ये घालायची. मध्यम गॅसवर दुधाला बघा छान अशी उकळी आली आहे. साधारण 2-3 उकळ्या आल्या की मग मात्र गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर हे दूध असंच न सोडता कोमट असेपर्यंत पळीने असं वर खाली करायचं, म्हणजे यावर साय जमा होत नाही. आणि साय जरी जमा झाली तर ती मोडून या दुधामध्येच घालायची. तर दुधाचं दही लावताना नेहमी लक्षात ठेवायचं की गरम गरम दुधाचं दही लावायचं नाही. हे दूध पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आलंय, यामध्ये बोट घातल्यावर समजते की बोटाला जराही चटका बसत नाही. तर हे बघा, हे दूध पुन्हा 1-2 वेळा असं मी वर खाली करते. आता या दुधाचं दही बनवायचं आहे. तर दही बनवताना आपण कोणतं विरजण लावतोय ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपल्याला जे डब्यामध्ये किंवा पॅकेटमध्ये जे दही मिळतं त्याचं मात्र जरासुद्धा विरजण लावायचं नाही. तर हे विरजण मी डेअरीमधून आणलं आहे आणि विरजण घेताना नेहमी ते ताजं आणि आंबट नसणारं घ्यायचं. हे दही वापरताना सुद्धा सगळं वापरायची गरज नाही. 1 लिटर दुधासाठी फक्त 2 चमचे यातील दही पुरेसं होतं. यातील 2 चमचे दही घेतलं आणि उरलेलं मी बाजूला ठेवलं. होणाऱ्या दह्यामध्ये गाठी होऊ नये यासाठी हे विरजण असंच न वापरता सुरुवातीला हे असं फेटायचं. बरं, फेटायचं म्हणजेच फार जोर देऊन न फेटता हलकंसं असं मिसळायचं. सोबतच जे गरम करून थंड झालेलं दूध आहे त्यातीलच 1 पळीभर दूध या दह्यामध्ये घालू. हे आता हलक्या हाताने मिसळायचं, फार जोर लावायचं नाही किंवा फेटायचं सुद्धा नाही. या पद्धतीने असं मिसळून झालं की आपलं विरजण तयार आहे. दही लावताना आपण स्टीलच्या किंवा काचेच्या कोणत्याही भांड्यामध्ये लावू शकता, पण सगळ्यात चांगला रिझल्ट हवा असेल तर हे दही लावताना मातीच्या भांड्यात लावायचं, म्हणजे दह्यातील जास्तीचं पाणी वगैरे असेल तर ते भांडं शोषून घेतं, शिवाय त्या दह्याला खूप छान असा फ्लेवर येतो. अगदीच पारंपरिक अशी पद्धत आहे. सुरुवातीला काय करायचं, या विरजणातील 2 चमचे भरून हे विरजण या भांड्यामध्ये घालायचं. मातीचं भांडं स्वच्छ धुवून मग मी ते कोरडं केलेलं आहे. आता या भांड्याला बघा अगदी कडेपर्यंत हे विरजण असं लावायचं. बऱ्याच वेळी काय होतं, मध्यभागी आपण विरजण घालतो आणि कडेला मात्र तसंच ठेवतो, पण त्यावेळी कडेपर्यंत दही लागेपर्यंत मधलं दही आंबट होतं. त्यासाठी सर्व बाजूने हे विरजण असं लावायचं. आता यामध्ये हे रूम टेम्परेचरचं दूध घालायचं. तर हे बघा, हे दूध हलकंसं असं वरून घालायचं आणि यातील थोडंसं दूध सुद्धा शिल्लक आहे. बनवलेल्या विरजणापैकी 1 चमचा विरजण मध्यभागी घातलं आणि हे पुन्हा चमच्याने असं मिसळायचं. आता यावर एक झाकण ठेवून हे बाजूला ठेवायचं. एकदा का आपण दही लावायला ठेवलं की अधेमध्ये वरचं झाकण काढायचं नाही. शिवाय सध्या गरमीचे दिवस आहेत त्यामुळे दही लागायला फारसा वेळ लागत नाही. एकदा का 9 तास झाले की
लगेच हे भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं. भांडं जर बाहेर राहिलं तर काय होतं, दही होण्याची प्रक्रिया तशीच चालू राहते आणि मग मात्र दही आंबट होतं. त्यामुळे एकदा का 9 तास झाले की लगेचच ते भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं. तर हे बघा, दही झाल्यानंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. फ्रीझरमध्ये न ठेवता फ्रीजमध्येच ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अर्ध्या तासाने मी हे बाहेर काढलं. आत्ता बघा, हे दही हाताला अजिबात चिकटत नाही, यावर जास्तीचं पाणी तयार झालं नाही किंवा मग याचा रंगसुद्धा बदललेला नाही. छान असं पांढरं शुभ्र आणि घट्ट दही तयार आहे. दही लावण्यासाठी प्रत्येकाकडेच मातीचं भांडं असेल असं नाही. यासाठी हा स्टीलच्या पेल्यामध्ये मी दही लावलेलं. तर हे दही सुद्धा बघा अगदी व्यवस्थित असं सेट झालंय. वाढत्या उन्हाळ्यामध्ये अधेमध्ये दही बनवणं किंवा मग दह्याचे पदार्थ बनवणं हे मात्र रोजचंच आहे. तर रोजच्या वापरातील दही अगदी छान पांढरं शुभ्र आणि अशा वड्या पडतील असं हवं असेल तर या पद्धतीने हे दही लावा. फ्रीजमधून बाहेर काढल्यावर सुद्धा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं दही घ्यायचं आणि उरलेलं दही झाकण लावून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं. चुकून सुद्धा डब्बा बाहेर राहिला तर वाढत्या उन्हाळ्यामध्ये लगेच शिल्लक राहिलेलं दही आंबट होतं. तर या दह्याच्या वड्या बघा, आज खरं तर मला या वड्या पाहून खरवसाची आठवण होते. खरवसाच्या जशा वड्या पडतात त्याच पद्धतीचं हे दही झालं. छान असं मलाईदार, एकाच टेक्स्चरचं आणि अगदी पांढरं शुभ्र. दुधावरची साय वेगळी न करता त्यामध्येच ठेवल्यामुळे बघा दही छान असं मलाईदार होतं. घरी आईस्क्रीम आणल्यावर सुरीने जशा वड्या करतो त्याच पद्धतीने या दह्याच्या बघा अशा वड्या करता येतात. दही वडा करण्यासाठी किंवा दह्याचे कोणतेही पदार्थ बनवण्यासाठी फार आंबट दही चालत नाही. तर त्यासाठी या पद्धतीने योग्य असं ताजं दही बनवून ते आपण वापरू शकता. बरं, या स्टीलच्या पेल्यामध्ये केलेलं दहीसुद्धा बघा एकाच टेक्स्चरचं आणि छान असं पांढरं शुभ्र झालं. तर घरच्या घरी डेअरीसारखं असं हे दही बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.